लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत। लाडकी बहीण 3.0 योजना म्हणजे बघा 3.0 योजना, तर याचा अर्थ तुम्हाला मी सांगणार आहे। लाडकी बहिणींना 21 रुपये कधी मिळणार, तर मिळवा 21 रुपये। तिसऱ्या टप्प्यातील नोंदणीकृतीसाठी तुम्हाला अर्ज करायचे, ऑनलाईन अर्ज। तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ताईंनो। तर बघा महत्त्वाची माहिती आहे, ऑथेंटिक अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे। पुढे बघा, लाडकी बहीण योजना 3.0 नोंदणीकृतीसाठी तुम्हाला आता काय करायचं आहे। पुढे बघा, महाराष्ट्र सरकारने लवकरच लाडकी बहीण योजना 3.0 महिला सक्षमीकरण आणि राज्यातील महिलांना नागरिकांना या उद्देशाने राज्य सरकारने हा कार्यक्रम तयार केलेला आहे। बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की महिलांसाठी योजनेची अंतर्गत अनुदान रक्कम दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी तुम्हाला आता वरून 21 रुपये वाढेल आणि 2025 सालचे अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होईल। बघा, तर हे 21 रुपये जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि पुढे बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यात 4 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत। सर्व महिलांचे अर्ज भरले कारणामुळे नाकारण्यात आले आहेत। कागदपत्रे त्रुटी, अर्ज आधार कार्ड चुकीची माहिती, अशा आधार कार्डशी जोडलेला नसलेला मोबाईल क्रमांक तिसऱ्या टप्प्यात त्यांचे सुधारीकरण करून शकतील आणि आणखी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा अर्ज करा। बघा, तर महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा। लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यात 4 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहे। आणि तुम्ही इथं बघू शकता, पुढे महत्त्वाची माहिती सांगणार आहे तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा। लाडकी बहीण योजना 3.0 योजना बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 3.0 लवकरच सुरू होणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा कधी सुरू होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही, कारण लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा आता सुरू करण्यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती 3.0 तिसरा टप्पा सरकार लवकरच जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सुरू करेल अशी शक्यता आहे। बघा, तर तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारी, तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे उद्दिष्ट आहे सरकारचं काय आहे बघा, कौटुंबिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, वैयक्तिक खर्चासाठी महिलांना स्वावलंबी बनवणे, सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणून महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणे। बघा, तसेच कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबित कमी करण्यासाठी महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुढे बघा, एकल पालकांसाठी भूमिका बजावत असलेल्या महिलांना त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मदत करणे। आणि पुढे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट। तर लाडकी बहीण योजनेसाठी 3.0 योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ते पण तुम्ही जाणून घ्या। बघा, 21 ते 65 वयोगटातील प्राथमिक महिलांना प्राधान्य मिळणार। तर तुझ्या कुटुंबाचे किंवा महिलांच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही। बघा, ज्या महिलांकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर व करून 4 चाकी वाहन असेल अपात्र ठरतील। बघा, कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागातील किंवा कंत्राटी नोकर भरती करत असतील तर अशा महिलांना लाभ येणार नाही। ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार हे आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। संजय गांधी निराधार योजना सारख्या आर्थिक लाभांच्या सारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ही सुरू राहणार आहे। पुढे बघा, त्याला आवश्यक डॉक्युमेंट कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत। पुढे बघा, लाभार्थ्यांचे महिलेचे आधार कार्ड तुम्हाला पहिलं लागणार आहे। दुसरं, पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला KYCसाठी लागणार आहे। बँकेच्या पासबुकचा पहिला पानाची झेरॉक्स कॉपी तुम्हाला लागणार आहे। लाभार्थी महिलांना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माचा दाखला, राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, तर LC वगैरे तुम्हाला जे डोमोसिल वगैरे लागतं ते लागणार आहे। पुढे बघा, आता 3.0 त्याची तिसरी स्टेप आपण बघणार आहोत। तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी माहिती देणार आहे। बघा, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर पहिली स्टेप तुम्ही बघितली, दुसरी स्टेप, आता तिसरी स्टेप बघा। तिसऱ्या स्टेपमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ऑफलाईन अर्ज करण्यासाठी महिलांना जवळच्या अंगणवाडी केंद्र, CSC केंद्र, आपले सरकार सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय इथं जावं लागणार आहे। बघा, ऑफलाईन अर्जांसाठी। तसेच
या कार्यालयाअंतर्गत स्टेप नंबर 4 बघा, या कार्यालयात गेल्यानंतर महिलांना अर्ज प्राप्त करावा लागेल आणि या अर्जांमध्ये त्यांची माहिती प्रविष्ट करावी लागेल. पुढे बघा, अर्जांमध्ये माहिती प्रविष्ट केल्यानंतर महिलांनी अर्जासोबत त्यांची कागदपत्रे जोडून सादर करावा. बघा, कागदपत्रे तुम्हाला मी सांगितले आहे काय काय जोडायचं आहे, काय काय. पुढे बघा, या कार्यालयात अर्ज सबमिट केल्यानंतर कर्मचारी ऑनलाईन प्रक्रिया अर्ज करेल आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर KYC केले जाईल. त्यामध्ये महिलांचा फोटो घेतला जाईल. बघा, आता 8व्या नंबर स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता काय सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर महिलांना अर्जांची पावती दिली जाईल. तुम्हाला पावतीसुद्धा दिली जाणार आहे. तसेच पुढे बघा, अशा प्रकारे महिला लाडकी बहीण योजना 3.0साठी अंतर्गत अर्ज करू शकता. आणि या अंतर्गत तुम्ही काय करू शकता अजून पुढे, लाडकी बहीण योजना 3.0. तर या मुख्य कारण काय आहे, स्त्रीच्या कुटुंबातील आरोग्य, पोषण, भूमिका सुधारणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. तसेच पुढे बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच लाडकी बहीण योजना 3.0 हा जो उपक्रम आहे महाराष्ट्र सरकार राबवणार आहे. लवकरच 3.0 अंतर्गत तुम्हाला 2100 रुपये लाभ दिला जाणार आहे. बघा, 2100 रुपये लाभ. तर तुम्हाला त्यासाठी KYC करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. तुम्ही KYC पटापट करून घ्या, कारण KYC केल्यानंतरच जे खरं गरजू महिला आहेत त्यांना लाभ मिळणार आहेत. पुढे जे आता वेगवेगळ्या महिलांनी वेगवेगळ्या कारणास्तव फॉर्म भरलेले होते तर ते अपात्र होणार आहेत. तर एका ठिकाणी आज बघू शकता तुम्ही 8000पेक्षा जास्ती महिला बोगस महिला सापडल्या आहेत, त्या अपात्र झालेल्या आहेत. तर अशा कितीक जिल्ह्यांमध्ये कितीक महिला सापडत असतील. त्यामुळे सरकारने आता KYC करून हे स्ट्रिक्ट पाऊल उचललेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींसाठी लाडक्या सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. लवकरच तुम्हाला 2100 रुपयेसुद्धा हप्ता बँक अकाउंटमध्ये DBTद्वारे ट्रान्सफर केला जाणार आहे. तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे लाडकी बहीण 3.0 अंतर्गत ही आताच्या क्षणाची नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.